नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी सेमी इंग्लिश सायन्स सेक्शन फर्स्टमधील चॅप्टर नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट ह्या चॅप्टरचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं तर एलिमेंट अँड देअर क्लासिफिकेशन, डॉबेनायर ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल्स अँड मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याचे मेरिट डिमेरिट ह्याचं काय करायचं आपल्याला स्टडी करायचं. Now first point is the classification of element. आपण बघितलंय, आपण इवन पूर्वी जर आपण बघितलं असेल तर व्हॉट इज मॅटर किंवा व्हॉट इज एलिमेंट ह्याचा स्टडी आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे. ओके, प्रिव्हियस स्टँडर्ड ऑल द ॲटम ऑफ अन एलिमेंट आर ओनली वन टाईप. आपण जर बघितलं हे जे ॲटम ऑफ अन एलिमेंट, जर पूर्वीच्या आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये जर बघितलं, पण जर आपण एखादा एलिमेंट घेतला आणि त्याच्यामध्ये असणारे जे ॲटम्स आहेत त्याचं स्ट्रक्चर जर फॉर एक्झाम्पल जर राऊंडेड शेप्ड असेल ॲटमचं, ॲटम ऑफ अन एलिमेंट्स हे काय असणार आहे, प्रत्येकाचं काय असणार आहे, सेम असणार आहे. काय असणार आहे, सेम असणार आहे. जर आपण बघितलं या ठिकाणी तर ॲटम ऑफ अन एलिमेंट आर ओनली वन टाईप. ॲटम त्या एलिमेंटचे ॲटम काय असणार आहेत, ओनली वन टाईपचे असणार आहे. जर आपण आत्ता जे एलिमेंट बघितलं त्या एलिमेंटमध्ये जर बघितलं फॉर एक्झाम्पल कुठलाही कार्बन घ्या, त्याचं फॉर समजण्यासाठी मी ते राऊंडेड शेप करतो. त्याच्यामध्ये जो ॲटम असणार हा राऊंडेड असेल तर होल अँड सोल जेवढे ॲटम्स आहेत त्या एलिमेंटमध्ये ते सगळे काय असतील, हे राऊंडेड शेपचे असतील. काय असणार आहे, त्यांचं राऊंडेड शेपचे असतात, एकच प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये दुसरा कुठला चौकोनी प्रकाराचा काय ॲटम त्याच्यामध्ये नसणार आहे किंवा त्रिकोणी आकाराचा ॲटम जो आहे तो त्याच्यामध्ये नसणार आहे. समजायचं फक्त इथंच काय, एलिमेंट जो आहे फक्त काय एकाच प्रकारच्या ॲटम पासून बनलेला असतो. ॲटमला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर अणू, आणि एलिमेंट म्हणजे काय, मूलद्रव्य. तर ह्या एलिमेंट जो आहे, एलिमेंट काय असतो, दॅट आर मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ काय ॲटम. जर आज आपण बघितलं तर आज पृथ्वीमध्ये आपल्या ह्या जगामध्ये जवळपास 118 एलिमेंट्स आहेत. किती, 118 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, डिस्कवर झालेले आहेत. किती, 118 एलिमेंट्स सायंटिफिकली वर्ल्डमध्ये आपल्याला प्रेझेंट आहेत. म्हणजे किती, 118 मूलद्रव्य जे आहेत हे काय झालेले आहेत, आपल्याला ज्ञात झालेले आहेत, म्हणजे आयडेंटिफाय झालेले आहेत. जर आपण बघितलं अराउंड 1800चा जो कालखंड होता, इसवी सन 1800 जर बघितलं, फक्त त्या ठिकाणी किती, 30 एलिमेंट होत्या. हाऊ मेनी एलिमेंट, 30. म्हणजे बघा जग किती झपाट्याने बदललेलं आहे. म्हणजे 30 आणि जर 118 मधून आपण जर 30 वजा केलं तर त्याचे आन्सर किती येते, 88. तर एवढे एलिमेंट काय झालेत परत ह्या 2 शतकामध्ये, 19व्या आणि 20व्या शतकामध्ये आपल्याला काय आयडेंटिफाय झाले. म्हणजे केमिस्ट्री जी आहे, ही केमिस्ट्री जी आहे काय झालेले आहे, बदललेले आहे. म्हणजे इतके मोठे एलिमेंट आपल्याला ह्या ठिकाणी परत डिस्कवर झालेले आहेत. त्याच्यामुळं सगळं जग जे आहे ते काय झालं, त्याचं सगळं जग सुद्धा काय केलेलं, पलटून गेलेलं आहे. म्हणजे 30 एलिमेंट आणि 118 एलिमेंट कुठं, म्हणजे मोर नंबर ऑफ एलिमेंट काय झालेले आहेत, डिस्कवर झाले आहेत. टुडेज काय झाले, हे मोर नंबर ऑफ एलिमेंट जे आहेत हे काय झालेले, डिस्कवर गेलेले. म्हणजे अधिक ह्या एलिमेंटचा काय झालेला शोध लागत गेलेला कोर्स ऑफ टाइमचा. जसं टाइम गेलेला आहे ते त्या पद्धतीत काय हे एलिमेंट आपल्याला काय झालेलं आहे, डिस्कवर झाले. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन जे आहे, हे जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंटचा शोध लागल्यानंतर त्याचा स्टडी केल्यानंतर त्या एलिमेंट्सबद्दल मोर अँड मोर इन्फॉर्मेशन जे आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतील एलिमेंटच्या, ह्या सगळ्या गॅदर्ड केलेल्या आहेत. म्हणजे ह्या प्रॉपर्टी वगैरे काय सगळ्या आयडेंटिफाय केलेल्या आहे. आणि ह्याच्यानंतरनं जे आहे सायंटिस्टनी जे आहे ह्याचा पॅटर्न कसा आहे, त्याचं रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्याबरोबर एखाद्या एलिमेंटची रिॲक्शन केल्यानंतरनं काय होतं, हे सगळं काय केलेलं त्यानंतरनं स्टडी केलेलं आहे. आणि एक विपुल अशा मोठ्या प्रमाणात वास्ट इन्फॉर्मेशन जे आहे कलेक्ट केलेली आहे, ते आपल्यासमोर त्या सायंटिस्टने मांडलेली आहे.
आता जर आपण हे एलिमेंट बघितलं तर वरती आपल्याला प्रश्न विचारला होता मूलद्रव्याचे प्रकार काय आहेत किंवा एलिमेंटचे. जर एलिमेंट आपण बघितलं तर इन जनरली आपण एलिमेंटचं क्लासिफिकेशन जे आहे इन जनरली काय करतो आपण किती ह्याच्यामध्ये करतो गेल्या वर्षी तुम्ही शिकलेलं आहे ते मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स ह्याच्यामध्ये काय करतो आपण हे क्लासिफिकेशन जे आहे त्या मेटलचं करत असतो आणि हे आपण गेल्या वर्षी शिकलेलं आहे. आणि हे एलिमेंटच्या प्रॉपर्टी जे आहेत ह्या काय वेगवेगळ्या पद्धतीत जे आहे त्या प्रॉपर्टीवरून ह्या मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स हे काय सुरू केलेलं आहे. परंतु हे सुरुवातीला जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये मेटल्स अँड नॉन मेटलमध्ये काय केलं होतं क्लासिफिकेशन केलं होतं. तर अशा प्रकारे जे आहे ह्या शास्त्रज्ञांनी सुरुवातीला काय केलं तर हे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्यांचं वर्गीकरण जे आहे दोन ग्रुपमध्ये केलं. कुठला एक ग्रुप मेटल आणि दुसरा ग्रुप अमेटल. त्यानंतर पुढील काळामध्ये काही अजून शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती संशोधन केलं, रिसर्च केला आणि मेटलॉइड्स जे प्रॉपर्टीज बघून ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बघून मेटलॉइड्समध्ये काय केलं, मेटलॉइड्स प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टी बघून मेटलॉइड्समध्ये काय केलं ह्यांचं अजून काय केलं क्लासिफिकेशन केलं. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स जनरली हा सिलेबस क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा आपल्याला एक्झाममधून काढलेला आहे. परंतु आपल्याला ह्याची थोडीशी माहिती व्हावी म्हणून काय मी घेतलेलं आहे. पुढचं डोबेरायनर ट्रायड्स. डोबेरायनर ट्रायड्स जे आहे, डोबेरायनर हा कोण होता तर हा जर्मन सायंटिस्ट होता. जर्मन सायंटिस्ट म्हणजे काय, तो जर्मनी मधला आहे, जर्मन सायंटिस्ट आहे तो. आणि ह्याने काय केलं, सजेस्टेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू ॲटॉमिक मास. ह्याने काय केलं, ज्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे मूलद्रव्याची जी गुणधर्म आहे त्याच्या अणुवस्तुमान अंकाबरोबर त्यांनी काय केलं संबंध सुचवला. काय रिलेट केलं त्यांनी, प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट विथ रिस्पेक्ट टू देअर ॲटॉमिक मास. आता ह्या डोबेरायनरनी काय केले, ही मेड द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इच. त्यांनी काय केलं, 3 एलिमेंटचा काय केलं ग्रुप बनवला, हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. आणि हे जे 3 एलिमेंट्स असे कुठले घेतले तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण बघतो की जर आपण एखादं एलिमेंट्स बघितलं त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी बघतो. ह्याचा डिफरन्स तुम्हाला माहिती आहे, फिजिकल प्रॉपर्टी कुणाला म्हणायचं आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणायचं. चेंजेस आपण थोडक्यामध्ये, फिजिकल म्हणजे काय पुन्हा पुन्हा होणारे बदल म्हणजे आपण काय म्हणतो फिजिकल चेंजेस, आणि केमिकल ते कसे असतात परमनंट असतात, एकदा चेंज झालं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रूपांतर होत नाही. फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर बर्फाचं पाणी होणे त्याला आपण काय म्हणतो आपण फिजिकल चेंज. आणि एखादं मिश्रण पाण्यामध्ये जर आपण कुठलं वॉटरमध्ये जर आपण शुगर मिक्स केली आणि त्याचं जे मिश्रण तयार होतं ते काय झालं केमिकल चेंज. किंवा इव्हन आपण चहा करतो, चहा केल्यानंतर ते काय झालं केमिकल चेंज. साधे सोपे उदाहरण आहेत हे रोजच्या यूजमधले. तर ह्या डोबेरायनरने काय केलं तर ज्या एलिमेंटच्या काय केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत, काय आहेत ह्या ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत त्यांचं काय केलं 3 एलिमेंटचं काय केलं ग्रुप केला, हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी, त्याला त्यांनी काय म्हटलं ट्रायड म्हटलं. आणि हे जे 3 एलिमेंट्स आहेत असे अरेंज केले ट्रायडमध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय ॲटॉमिक मास. कशा पद्धतीचं अरेंज केलं तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय ॲटॉमिक मास, म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास कमी तो एलिमेंट त्यांनी काय केला सुरुवातीला घेतला, आणि ज्याचा ॲटॉमिक मास जास्त तो एलिमेंट त्यांनी काय केला शेवटी घेतला. आणि ह्याच्यामधलं ह्याने काय केलं तर ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, जो मधला एलिमेंट आहे त्याचा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मास. हे जे अदर 2 एलिमेंट्स आहेत ह्या दोन्ही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचे काय सम घेतली आणि मीन घेतलं, मीन घेतला इक्वल टू मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ अदर 2 एलिमेंट्स. आणि ह्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर हे जे 2 मूलद्रव्य आहेत ह्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मासची काय सरासरी हे कुणा इतकी आली तर कुणाच्या ॲटॉमिक मास एवढी आली तर मिडियन जो एलिमेंट आहे त्याची एवढी काय आली.
आणि अशा प्रकारे ह्याने काय केलं, डोबेरायडरने ट्रायडमध्ये हे एलिमेंट मांडण्याचं काम केलं. परंतु ह्याला ऑल एलिमेंट त्यावेळेस 1817 जेवढे एलिमेंट ज्ञात होते, म्हणजे जेवढे एलिमेंट डिस्कवर झालेले होते, तेवढ्या एलिमेंटला तो काय करू शकला नाही, त्या ट्रायडमध्ये बसवू शकला नाही. कुड नॉट बी क्लासिफाईड इंटू ट्रायड, डोबेरायडर ट्रायड. अशा प्रकारचं हे डोबेरायडर ट्रायड. आपण आता इथं एक्झाम्पल घेऊन बघू. बघा इथं काही सिरियल नंबर, ट्रायड, एलिमेंट 1, ॲटॉमिक मास त्याचं दिलेलं आहे, एलिमेंट 2 इथं मीन काढलेलं आहे आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे, आणि एलिमेंट्स 3 काय त्याचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास. इथं काय लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे 3 एलिमेंट दाखवले आहेत. कुठले? लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. आता लिथियमचा ॲटॉमिक मास किती? 6.9 आहे, बरोबर आहे. परत पोटॅशियमचा ॲटॉमिक मास किती आहे? तर 39.1 आहे. आता ह्या दोघांची बेरीज केलेली 6.9 प्लस काय 39.1, याचा मीन जो आहे तो की त्याला 23 आला. आणि सोडियमचा जर ॲटॉमिक मास बघितला आपण तर हे किती जनरली 23 आहे. असंच ह्याने काय केलं, ह्या ठिकाणी कॅल्शियम, स्ट्रोंटियम आणि काय बेरियम ह्याचं काय केलं. परंतु ह्या ठिकाणी काय बघा, हे ॲटॉमिक मास 88.7 आलं, इथं काय 87.6 आलं. अप्रॉक्सिमेटली एक्झॅक्ट करेक्ट आलंय का? नाही, अप्रॉक्सिमेटली काय झालेलं या ठिकाणी आलेलं आहे. तसंच ह्या ठिकाणी क्लोरीन, ब्रोमिन आणि काय आयोडीनचं केलेलं आहे. तर ह्याच्यावरून आपण आपल्याला अशा लक्षात येतं की जे आहे जे फर्स्ट ह्याच्यामध्ये काय होतं, सोडियमचं ॲटॉमिक मास एक्झॅक्टली मिळतंय, परंतु जे खालचे दोन आहेत ह्याच्यामध्ये काय ट्रायड हे कम्प्लीट होते का नाही. इथं आपल्याला जवळ दिसते 88.7 आहे आणि 87.6 आहे, हे जवळजवळ दिसते. पण एक्झॅक्टली जसं फर्स्ट ह्याच्यामध्ये कॉलममध्ये आलं तर तसं इथं आलंय का? तर नाही. त्याच्यामुळं डोबेरायडर ट्रायड जे आहेत ते आपल्याला हेल्पफुल आहे का नाही, किंवा डोबेरायडर अशा प्रकारे त्याचा जो लॉ होता त्यानुसार पूर्ण एलिमेंटचं काय करू शकलं नाही, क्लासिफिकेशन करू शकलं नाही. आता पुढचा जो भाग आहे तो कुठला? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा जो न्यूलँड्स आहे हा कुठला शास्त्रज्ञ? इंग्लिश शास्त्रज्ञ, म्हणजे इंग्लंडचा आहे, जॉन न्यूलँड्स. आता ह्याने काय केलं तर ह्याने आल्सो जसं डोबेरायडरने ॲटॉमिक मास कन्सिडर केलं होतं, ह्याने पण काय केलं, ॲटॉमिक मासच काय केलं, कोरिलेशन केलं. कोणाचं कोरिलेशन केलं? तर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट अँड देअर प्रॉपर्टी इन डिफरंट वे. त्याचे जे प्रॉपर्टी आहेत त्याचा काय केलं त्यांनी सहसंबंध लावला. इन 1866 ह्यांनी काय केलं तर त्यावेळेस 1866 जेवढे एलिमेंट्स प्रेझेंट होते इन 1866 ह्यांनी काय केलं तर जेवढे एलिमेंट प्रेझेंट होते त्या एलिमेंटचं काही इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ अरेंजमेंट केली. कशावरती? ॲटॉमिक मासवरती. ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. जेवढा अणुवस्तुमान चढत्या अणुवस्तू ॲटॉमिक मासच्या काय इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने काय केलं, जेवढे ज्ञात एलिमेंट होते त्यावेळेस हे काय केलं त्यांनी, त्याचं काय केलं, मांडणी केली. आणि म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास कमी असेल तो फर्स्टला येणार आणि ज्याचा ॲटॉमिक मास जास्त असेल तो काय येणार, लास्टला येणार. आता लार्जेस्ट एलिमेंट जर आपण ही स्टार्टेड विथ काय लाइटेस्ट एलिमेंट ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन पासून काय केलं ह्यांनी सुरुवात केली आणि एंडेड विथ काय थोरियम. थोरियम पाशी काय झालेलं आहे, ह्याचं एंड झालेलं आहे. म्हणजे त्यांनी सुरुवात काय केलेलं आहे, लाइटेस्ट एलिमेंट पासून. आणि थोरियम मध्ये काय झालं, त्याचा शेवट झाला. आता ही मांडणी करत असताना, ही अरेंजमेंट करत असताना त्याला असं आढळून आलं, एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. त्याला असं आढळून आलं की एव्हरी 8 एलिमेंट्स म्हणजे पहिला मूलद्रव्य, पहिला एलिमेंट, फर्स्ट एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे दॅट आर सिमिलर टू 8th एलिमेंट. म्हणजे थोडक्यामध्ये पहिल्या आणि 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. म्हणजे जे 8वा एलिमेंट येईल त्याची प्रॉपर्टी अगेन पहिल्यासारखी, फर्स्ट एलिमेंट सारखी असणार, सिमिलर.
सेकंड एलिमेंटची काय असणार आहे, 9व्या एलिमेंट बरोबर काय असणार आहे, मिळती जुळती असणार आहे. तसंच ते थर्डची काय 10व्या बरोबर, म्हणजे फर्स्ट एलिमेंट अँड 8 एलिमेंट सिमिलर प्रॉपर्टी, काय त्याचे जे केमिकल प्रॉपर्टी असतील किंवा फिजिकल असतील त्या काय असतील, सेम असतील. इथे एक्झाम्पल काय, सोडियम इज द 8 एलिमेंट ऑफ काय लिथियम. जर आपण आवर्त त्यांनी जे मांडलेलं न्यूलँड्सचं जर मांडलेलं जर आपण बघितलं असतं, तर ह्या ठिकाणी जर बघितलं, सोडियमची प्रॉपर्टी आहे, सोडियमची प्रॉपर्टी कोणासारखी आहे तर लिथियम सारखी आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं बघा, ह्या ठिकाणी लिथियम आहे आणि त्याच्याच खाली काय सोडियम आहे. तर ह्या सोडियमच्या आणि लिथियमच्या प्रॉपर्टी काय सेम आहेत. हे ह्याने काय केलं, पहिल्या 8 म्हणजे जर आपण बघितलं 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय पहिल्या एलिमेंट सारखी असणार आहे. ऑल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलर प्रॉपर्टी बेरिलियम, क्लोरीन शोज सिमिलर प्रॉपर्टी काय, क्लोरीनची सिमिलर प्रॉपर्टी कुणावर सारखी आहे तर फ्लोरीन सारखी आहे. अशा प्रकारे न्यूलँड्सने काय केलं, त्याचं जे ऑक्टेव म्हणतो आपण हे मांडलेलं आहे. सिमिलर विथ ऑक्टेव इन म्युझिक. म्युझिक जे आहे आपण म्हणतो सा रे ग म प ध नी, सा रे ग म, डो रे मी फा सो ला ती. हे जे म्युझिकल जे रिंग्स आहेत आपल्याकडे, जे सा रे ग म प ध नी हे जे आहेत, ह्याप्रमाणे काय केलं मेंडेलने काय केलं, त्याच्या मांडलेले आहेत, ऑक्टेव मांडलेले. आता जर आपण बघितलं तर न्यूलँड्स जे आहे हे जे पण पूर्णपणे काय नव्हतं त्या ठिकाणी, जो पिरियडिक टेबल आपण म्हणतो ऑक्टेव म्हणतो तो काय नव्हता, फुलफिल नव्हता. ह्याच्यामध्ये काय मेनी लिमिटेशन्स काय झालेले आहेत, ऑकर आलेले आहेत. मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव. ह्याच्यामध्ये काय झालेत, मेनी लिमिटेशन्स आलेले आहेत, त्रुटी अजून आलेल्या आहेत. हा नियम फक्त कॅल्शियमला जर आपण बघितलं, दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. जे कॅल्शियम आहे बघा, ह्या कॅल्शियम पर्यंतच जर आपण बघितलं, ह्याच्यामध्ये कॅल्शियम कुठे दिसते आपल्याला, इथपर्यंत दिसते. कुठपर्यंत आहे कॅल्शियम, ह्या ठिकाणापर्यंत आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या कॅल्शियम पर्यंतच काय हा लॉ ॲप्लिकेबल आहे. आपण इथून पुढचं जर बघूया, कॅल्शियमच्या प्रॉपर्टी झिंक बरोबर मॅच व्हायला पाहिजेत, पण झिंक बरोबर मॅच झालेल्या नाहीत. म्हणजे ह्या ज्या आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये पण काय झाले, परत काय झाले, लिमिटेशन्स आले. त्यावेळेस ज्ञात मूलद्रव्य जे आहेत हे काय 7x56 78 अशा 56 रकान्यात बसवण्यात आलेले आहेत. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं 1 2 3 4 5 किती रकान्यामध्ये बसवली, 56. आणि न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट ईच इन सम बॉक्स. आणि ह्याच्यामध्ये ज्ञात असलेले काही जागेवरती जर आपण बघितलं तर न्यूलँड्सने काय केलेले, 2 एलिमेंट्स एकाच ब्लॉकमध्ये काय केलेले, बसवलेले आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येते, हे तर 2 एलिमेंट्स आहेत, हे तर पण काय 2 एलिमेंट्स आहेत. म्हणजे हे काय झालं, त्याचं ड्रॉबॅक झालं. त्याचप्रमाणे CONI CE अँड काय LA हे जे एलिमेंट्स आहेत ह्यांचे प्रॉपर्टी जे आहेत, ह्या प्रॉपर्टी प्रत्येक एलिमेंटच्या काय ते वेगवेगळ्या आहेत, परंतु ते अंडर सेम नोट इन द ऑक्टेव. जर ऑक्टेवमध्ये बघितलं तर हे काय एकाच ह्याच्यामध्ये काय प्लेस झालेले आहेत. ह्यांच्या प्रॉपर्टी काय डिफरंट आहेत, परंतु ते सेम ह्याच्या सम एलिमेंट विथ काय डिफरंट प्रॉपर्टी अंडर सेम नोट ऑफ ऑक्टेव. फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस काय कोबाल्ट अँड निकेल अंडर डो अलॉंग विथ काय हॅलोजन. ह्या ठिकाणी जर बघितलं ह्याच्यामध्ये हॅलोजन ग्रुपचे एलिमेंट्स आहेत आणि ह्याच्याबरोबर काय केलं त्यांनी हे केलेलं आहे. आणि जर आपण बघितलं तर या उलट कोबाल्ट अँड निकेल सामील असणारा आयर्न जो आपण फेरस Fe म्हणतो, जे कोबाल्ट निकेल आणि फेरसच्या आयर्नच्या प्रॉपर्टी काय सेम आहेत, हे एकत्र दिसते का आपल्याला इथं बघा. ह्या ठिकाणी
ह्या ठिकाणी फेरस आहे आणि इकडे कोबाल्ट आणि निकेल आहे. ह्यांच्यामध्ये कुठं तारतम्य नाही. हे लांब अशा ओ आणि एस या अधातूसोबत काय केलेलं आहे, ऑक्सिजन आणि सल्फर सोबत काय केलेलं आहे, तो प्लेस केलेला आहे. हे जे ऑक्सिजन असेल किंवा सल्फर असेल हे काय अधातू आहेत, नॉन मेटल्स आहेत. ह्याच्याबरोबर काय फेरस हा मेटल आहे, त्याच्याबरोबर काय केलेलं प्लेस केलेला आहे. अशाप्रमाणे काय हा जो न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रिव्हिजन दॅट अकोमुलेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. आणि अजून एक महत्त्वाचं ह्याचा ड्रॉबॅक काय आहे, तर जे नवीन भविष्यामध्ये जर नवीन एखादा मूलद्रव्याचा शोध लागला तर न्यूलँडच्या ऑक्टेव्हमध्ये तो समाविष्ट करता येणार नव्हता, कारण त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी जागा ठेवली नव्हती. आणि नंतरच्या काळामध्ये जे जे एलिमेंट डिस्कवर्ड झालेले आहेत दे डू नॉट फिट इन टू न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये काय झालं नाही, ते फिट झालं नाहीत. अशा प्रकारचं न्यूलँडचं काय ऑक्टेव्ह. आता आपल्याला काय करायचं आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल शिकायचं. मॉडर्न पिरियडिक टेबल कोणी मांडला तर रशियन सायंटिस्ट जो आहे मेंडेलिव ह्या शास्त्रज्ञाने मॉडर्न पिरियडिक टेबल काय केलेलं आहे, डिस्प्ले केलेलं आहे किंवा मांडलेलं ड्युरिंग द पिरियड ऑफ काय 1869 to 1872. हा जो मेंडेलिव आहे ह्यांनी एक महत्वाचं कार्य केलेलं आहे. दॅट आर द काय मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल जो आहे ह्यात जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन जे आहे दॅट आर मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता आत्तापर्यंत जे आहे डोबेरायनर आपण बघितलं किंवा न्यूलँड्स बघितलं, ह्यांनी काय केलं, कन्सिडर केलं होतं तर ॲटॉमिक मास कन्सिडर केलं होतं. परंतु मेंडेलिव्हनी काय केलं, कन्सिडर द्या फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स. यांनी काय केलं, मूलभूत जे मूलद्रव्याचे फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत ह्या काय केल्या, कन्सिडर केलेल्या आहेत. जो atomic mass that are the fundamental property of elements. atomic mass काय that are मूलभूत प्रॉपर्टी आहे, गुणधर्म म्हणून त्यावेळेस मेंडेलिव्हला जे 63 एलिमेंट्स ज्ञात होते, नोन होते, नोन दॅट टायमिंग त्यांनी काय केलं तर हे जे ॲटॉमिक मास जसं वाढलं तसं त्यांची काय केली, मांडणी केली. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय ॲटॉमिक मास ते प्लेस केलेले. म्हणजे त्यांनी कन्सिडर काय केलं, ॲटॉमिक मास दॅट आर द मूलभूत काय केलं त्यांनी फंडामेंटल प्रॉपर्टी मानून जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज केलेलं आहे त्या पद्धतीत काय केलं, जसं डोबेरायनर आणि काय न्यूलँड्सनी मांडलेलं तसंच त्यांनी काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय ॲटॉमिक मास हे मूलद्रव्य काय केलं, प्लेस केलं एलिमेंट. आणि त्याच या मूलद्रव्याचं त्यांनी काय केलं, अजून काय केलं तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीचा काय केला, स्टडी केला. and then he's transferred those element into the periodic table according to with physical and chemical property of those elements. आणि हे पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी कसं ट्रान्सफर केलं तर फिजिकल आणि काही केमिकल प्रॉपर्टी स्टडी करून त्यांनी काय केलं, हे मूलद्रव्य जे आहे ते काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी पिरियडिक टेबल जर बघितलं तर मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ देअर फिजिकल अँड काय केमिकल प्रॉपर्टी. मेंडेलिव्हने काय केलेलं आहे तर पिरियडिक टेबल कसा अरेंज केलेलं आहे, त्याचं बेसिक ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड काय फिजिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट ह्याच्यावरती काय केलेलं, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर हे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा एलिमेंट्स, जर ह्या एलिमेंटची रिॲक्शन हायड्रोजन बरोबर झाली तर काय तयार होणार आहे, एलिमेंट रिॲक्ट विथ काय हायड्रोजन
फ्रॉम हायड्रेट, आणि ऑक्सिजन बरोबर झाली तर काय ऑक्साईड काय होणार आहे त्या ठिकाणी फॉर्मिंग होणार आहे. आणि हे एलिमेंट ॲज वेल एज काय त्याचे ऑक्साईड ह्याच्या कुठल्या प्रॉपर्टी मेंडेलियनने विचारात घेतलं तर त्याचं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटी हे काय केलं त्यांनी विचारात घेतलं. हे गुणधर्म, हे भौतिक गुणधर्म जे आहेत हे काय केलं त्यांनी कन्सिडर केलं. आणि मेंडेलिव्हला त्या ठिकाणी काय केलं तर असं आढळून आलं की मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट ऑफ सिमिलर एलिमेंट with similar physical and chemical properties repeat after a definite interval. त्या मेंडेलिव्हला आवर्त सारणीमध्ये ते पिरियडिक टेबलमध्ये ज्यावेळेस एलिमेंट तो पुटअप करत होता त्यावेळेस त्याला असं आढळून आलं की ज्या मूलद्रव्याचे जे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत ह्या काही कालखंडानंतरनं, काही इंटरव्हलनंतरनं काय होत असतात, हे मूलद्रव्याचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या काय सेम येत आहेत. असं त्याला काय झालं त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ दोज फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. त्यांनी काय सांगितलं, प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. बघा हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे हे काही पिरियडिक फंक्शन कोणाचं तर ॲटॉमिक मासचं आहे. जर ह्या ठिकाणी काय आवर्त मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल आहे. हा पिरियडिक टेबल जर आपण बघितला तर व्हर्टिकल कॉलम जो आहे ह्या व्हर्टिकल कॉलरला आपण काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रुप. त्याला काय म्हणतो आपण, ग्रुप. जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत ह्या व्हर्टिकल कॉलमला काय म्हणतो आपण, ग्रुप म्हणतो पिरियडिक टेबलच्या. आणि हॉरिझॉन्टल कॉलम जे आहेत त्याला काय म्हणायचं, पिरियड्स म्हणायचं. हे काय झाले पिरियड्स आणि हे काय झाले ग्रुप. तर ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये किती ग्रुप आहेत बाबा मुलांना, आपल्याला इझिली काय होत असतं ते काउंट होत आहेत का. 1 2 3 4 5 6 7 8 ग्रुप्स आहेत. आणि कॉलम किती आहेत, पिरियड्स किती आहेत तर इथं 12 दाखवलेत. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे, मेंडेलिव्हने मांडलेली आवर्त सारणी आहे. आपल्याला मॉडर्न आवर्त सारणी शिकल्यानंतर परत अजून काय होणार आहे ते अजून व्यवस्थित स्टडी त्याचा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्यानंतर आपल्याला काय शिकायचं तर मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे, पिरियडिक टेबल आहे, ह्या पिरियडिक टेबलचं मेरिट अँड डिमेरिट शिकायचं. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, मेरिट्स घेणार आणि डिमेरिट्स घेणार आहोत. म्हणजे आज मेंडेलिव्ह आपण एंड करणार आहोत. काय आज मेंडेलिव्हची सारणी जी आहे ती एंड करून पुढच्या तासाला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल शिकणार आहोत. मित्रांनो, ह्याच्यावरती मेरिट्स किंवा डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हे आपल्याला परीक्षेमध्ये येतं. आपण जर बघितलं सायन्स हे काय प्रोग्रेसिव्ह आहे. सायन्समध्ये काय होत असतात, अनेक चेंजेस घडत असतात. इच अँड एव्हरी डे देअर इज न्यू रिसर्च. प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन काहीतरी शोध लागलेला आपल्याला जगामध्ये दिसत असतो. आणि जर आपण बघितलं तर प्रत्येक शास्त्रज्ञाला प्रयोग करण्याची काय मुभा आहे, फ्रीडम टू इच अँड एव्हरी सायंटिस्ट. कशा संदर्भात जे जुने प्रयोग झालेले आहेत, जे जुने शोध लागलेले आहेत त्यांच्यामध्ये प्रयोग करून त्याचा जो इन्फरन्स आहे हा सुद्धा काय केला जातो, द ओल्ड इन्फरन्स जो आहे हा मोर ॲडव्हान्स सुद्धा काय केलं जातं, केलं जातं. जसं आता कोरोना व्हायरसचं मॉडिफिकेशन होतं आहे तसं जो इन्फरन्स आलेला, जो रिझल्ट आलेला आहे एखादं संशोधन करून त्याच्यामध्ये काय आपण चेंजेस करू शकतो. आणि मेथड ऑफ डुईंग काय एक्सपेरिमेंट. आणि हेच काय केलं मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये विज्ञानचं हे वैशिष्ट्य काय झालेलं आहे, जपलेलं आहे. म्हणजे क्लिअरली सीन इन काय मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये हे काय झालेलं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स हे आपल्याला सीन झालेले. कशी झालेले, काय केलेलं मेंडेलिव्हने, त्याच्यामध्ये कायही ठेवलेलं आपल्याला त्या ह्याच्यामध्ये शिकायचंच आहे. व्हाईल अप्लाइंग लॉ ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट ऑफ पिरियडिक फंक्शन देअर इज ॲटॉमिक मास. याला काय म्हणतात, टू ऑल नोन ॲज नोन एलिमेंट.
या ठिकाणी मूलद्रव्याचे गुणधर्म, त्याचा अणुवस्तुमानाचे आवृत्ती फल आहे हा नियम सर्व ज्ञात असणाऱ्या जे त्या ठिकाणी मेंडेलिव्हला असणाऱ्या मूलद्रव्याला नोन एलिमेंट जे आहेत ह्याला काय केलं त्यांनी अप्लाय केलेलं आहे. मेंडेलिव्ह अरेंज एलिमेंट Mendeleev arranged all those elements with the help of present information. त्या वेळेस जी इन्फॉर्मेशन प्रेझेंट होती मेंडेलिव्हला, अवेलेबल इन्फॉर्मेशन, त्यानुसार त्यांनी काय केलेलं, त्या एलिमेंटचं अरेंजमेंट केलेलं आहे. परंतु हे ऑल्सो नो दॅट इन्फॉर्मेशन किंवा जी जी आवर्त सारणी मांडलेली आहे दॅट आर नॉट फायनल, ती काय नव्हती, त्याला माहीत होती की टिल देन वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. आणि अशा प्रकारे याचा परिणाम जो आहे तो काय, हे जे सगळं आपण स्टडी केल्यानंतर ना ह्याच्यावरून आपल्याला काय काय मेरिट्स येतात, त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत हे आपल्याला काय येतात ते दिसून येतात. पहिला जो आहे काय ॲटॉमिक मास बद्दलचा आहे. जर आपण बघितलं तर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट वेअर रिवाइज. ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट, सगळ्याच एलिमेंटचा ॲटॉमिक मास बदललाय का तर नाही. काही एलिमेंटचं काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी ॲटॉमिक मास काय झालेलं आहे, बदललेलं आहे, रिवाइज झालेलं आहे. आणि हे जे ॲटॉमिक मास आहे रिवाइज सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल. हे बदललेलं काय, कारण ॲटॉमिक मास बदललेला आहे म्हणजे काय जाणार आहे, तो वेगळ्या ग्रुपमध्ये जाणार किंवा वेगळ्या पिरियडिक ह्याच्यामध्ये जाणार आहे, तो पिरियडमध्ये जाणार आहे. सेम राहिलं तर तो राहणार, कारण त्याचं प्रॉपर प्लेस अकॉर्डिंग टू विथ देअर प्रॉपर्टी काय व्हायला पाहिजे, त्याचं त्या ठिकाणी बसायला पाहिजे. त्यामुळं गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावं म्हणून काही मूलद्रव्याचं जे आहे, सम मूलद्रव्याचं काय केलेलं, पिरियडिक मास जो आहे किंवा ॲटॉमिक मास म्हणतो आपण त्याला, पुन्हा त्याच्यामध्ये काय केलेलं, परत रिटर्न काय केलेलं, त्याच्यामध्ये रिवाइज केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे त्याचा. आणि जे प्रिव्हियसली डिटरमाइंड जे ॲटॉमिक मास आहे ते काय झालेलं, चेंज झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या मूलद्रव्य जो आहे तो व्यवस्थित काय झालेलं, तो प्लेस नवीन ह्याच्यामध्ये काय झालेलं, प्लेस झालेला आहे. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम हे किती, सुरुवातीला मेंडेलने किती मांडलं होतं, 14.09, 14.09, परंतु करेक्ट व्हॅल्यू जे आहे काय 9.4 आहे. त्याच्यामुळे हे बेरिलियम काय प्लेस बिफोर बोरॉन. त्याच्यामुळं ॲटॉमिक मास कोणाचं, बेरिलियमचे जे आहे हे कुणाच्या आधी प्लेस झालेलं, तर बोरॉनच्या आधी काय झालं, तो परत न्यू ह्याच्यामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तो आपल्याला दिसून येतं. बेरिलियम कुणाच्या, बोरॉनच्या आधी काय प्रेझेंट आहे. दुसरा जो आहे तो काय, मेंडेलिव्ह कीप फॅकंट प्लेस इन पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हने काय केलं तर त्या पिरियडिक टेबलमध्ये काय केलेलं, फॅकंट प्लेस तसेच ठेवले आहेत, म्हणजे रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. का तर त्यावेळेस जे ज्ञात एलिमेंट नव्हते, जे माहिती नव्हते, कारण त्या ठिकाणी त्याला वाटलं असेल की ह्याच्यामध्ये काहीतरी ह्या ठिकाणी एखादा एलिमेंट असू शकतो, डिस्कवर झालेले एलिमेंट नव्हते, त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं, मोकळी जागा त्या ठिकाणी ठेवलेली. आणि शोध लागला नसल्यामुळे त्यांनी काय जवळजवळ ज्ञात मूलद्रव्य, अज्ञात मूलद्रव्याच्या जवळजवळ ज्ञात मूलद्रव्यावरून त्यांनी काय केलेलं, तीन जी मूलद्रव्यासाठी ते ज्या जागा सोडल्या त्याची जी नावं त्यांनी सांगितली होती काय, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. आणि जे आहेत ते शेजारी अणू जे आहेत, आणि त्यांना त्यांनी काय केलं, ॲटॉमिक मास सुद्धा दिला होता. तर ॲटॉमिक मास किती, 44, 68 आणि 72 रिस्पेक्टिव्हली. हे जे इका बोरॉन जो आहे त्याला किती 44, इका ॲल्युमिनियम जो आहे त्याला किती 68 आणि इका सिलिकॉन जे आहे त्याला किती 72 हा दिलं होतं. आणि त्यावेळेस त्याने त्या मूलद्रव्याचे ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या सुद्धा काय केलं, त्यांनी सांगितलं होतं. ही ऑल्सो प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ ऑल्सो दॅट एलिमेंट्स.
प्रॉपर्टी ज्या आहेत ह्या सुद्धा काय केलं त्यांनी सांगितल्या होत्या. लेटर ऑन ज्यावेळेस हे एलिमेंट डिस्कवर झाले, जे नवीन एलिमेंट काय झाले हे ठिकाणी डिस्कवर झाले, तर त्याला अनुक्रमे काय नावं दिले, तर नेम जे आहे स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मेनियम हे काय केलेत नावं दिले रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एका ॲल्युमिनियमला काय गेलं तर एका बोरॉनला स्कॅन्डियम, एका ॲल्युमिनियमला गॅलियम आणि एका सिलिकॉनला काय जर्मेनियम हे काय केलेत नावं दिलेले आहेत. जर आपण हे कम्पॅरिझन जर बघितलं आपण, तर ह्याचं कम्पॅरिझन खालील टेबलमध्ये आपल्याला काय ॲक्च्युअल कम्पॅरिझन जे आहे हे काय होते आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतं. आता ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथे काय एका ॲल्युमिनियम आणि एका गॅलियम आहे, गॅलियम ॲक्च्युअल जो डिस्कवर झालेला म्हणजे ॲटॉमिक मास त्याचं काय मेंडेलिव्हने किती सांगितलं 68, ॲक्च्युअल किती 69.7, ॲप्रॉक्सिमेटली सेम आहे. डेन्सिटी जी आहे काय 5.9, ॲक्च्युअल डेन्सिटी काय 5.94 म्हणजे जवळपास सेमच आहे. मेल्टिंग पॉईंट लो म्हणजे 30.2 डिग्री सेल्सिअस म्हणजे ॲक्च्युअली लो आहे. फॉर्म्युला काय क्लोराईड काय ECl3 इथं काय सेम आहे, गॅलियम क्लोराईड येते. ऑक्साईड O3 गॅलियम ऑक्साईड आणि नेचर जे आहे ॲम्फोटेरिक, तर ॲम्फोटेरिक नेचर म्हणजे काय जवळपास प्रॉपर्टी सुद्धा काय त्याच्या सेम आलेल्या आहे. हे झालं दुसरं ॲडव्हान्टेज. तिसरं जे ॲडव्हान्टेज आहे तर काय देर इज नो प्लेस रिझर्व फॉर काय नोबेल नो प्लेस फॉर काय नोबेल गॅस इन द पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी काय केलं नाही, तर मूळ आवर्त सारणीमध्ये जर आपण बघितलं तर नोबेल गॅसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर राजवायू, ह्याच्यासाठी काय केलं नव्हतं त्यांनी प्लेस जागा राखून ठेवली नव्हती. परंतु ॲट द एंड ऑफ 19th सेंचुरी त्यावेळेस काय ज्या 19व्या शतकाच्या शेवटी त्या ठिकाणी काय जे नोबेल गॅसेस आहेत जे कुठले आहेत त्याला हेलियम, निऑन आणि ऑर्गॉन ह्यांचा ज्यावेळेस शोध लागला, डिस्कवर झाले ते, त्यावेळेस त्यांना काय सेपरेट मेंडेलिव्हचे जे झिरो ग्रुप आपण विदाउट डिस्टर्बिंग ओरिजिनल पिरियडिक टेबल ह्यांचं काय केलं मूळ आवर्त सारणीला न धक्का लावता आपण त्यांना काय करतो झिरो ग्रुपमध्ये काय केलेलं आहे पिरियडिक टेबलमध्ये काय केलेलं समावेश केलेला आहे. आणि त्यात हे राजवायू जे आहे नोबेल गॅस म्हणतो आपण ह्यांना काय केलेलं आहे प्रविष्ट केलेलं आहे. म्हणजे पिरियडिक टेबलला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता ते काय झालेले आहेत त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्यांच्या प्रॉपर्टीज वगैरे गुणधर्माच्या आधारे ते बसलेले आहेत. अशा प्रकारचं काय हे मेंडेलिव्हचं काय मिरिड्स. पुढचं जे काय डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, काय डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. जर आपण बघितलं होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स, जर आपण चढत्या क्रमाने जी मांडणी केलेली आहे तर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट काय कोबाल्ट अँड काय निकेल इज सेम. हा सेम आहे, परंतु त्या ठिकाणी ॲम्बिग्युटीज रिगार्डिंग द सिक्वेन्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियड, परंतु यांच्या सिक्वेन्सचा जो आहे क्रम जो आहे त्याच्यामध्ये ॲम्बिग्युटीज आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर त्याचं आयडेंटिफिकेशन झालं नाही, म्हणजे संदिग्धता म्हणतो आपण रिगार्डिंग टू देअर प्लेस इन द मॉडर्न. सेकंड जो आहे आयसोटोप्स. हे आयसोटोप्स जे आहेत, आयसोटोप्स डिस्कवरी ऑफ आयसोटोप कधी झाले आफ्टर लॉंग टाइम ऑफ मेंडेलिव्ह पुट फोर्थ पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हने ज्यावेळेस पिरियडिक टेबल मांडलेलं आहे त्याच्यानंतर काय झालं ह्या आयसोटोपची काय झालेली डिस्कवरी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं काय आयसोटोप ह्या काय सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. आयसोटोप कोणाला म्हणतो आपण सिमिलर केमिकल प्रॉपर्टी बट काय डिफरंट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास हे काही डिफरंट आहे, परंतु केमिकल प्रॉपर्टी आयसोटोपची काय असते सिम्पल आहे, परंतु दॅट आर चॅलेंज फॉर त्यासाठी प्लेसिंग ऑफ दोज एलिमेंट इन टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. परंतु आपण त्या ठिकाणी जागा नसल्यामुळं
किंवा ते आयसोटोपचं डिस्कवरी नंतर झाल्यामुळं त्या ठिकाणी आपण हे जे आयसोटोप्स आहेत हे त्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये समाविष्ट करू शकलो नाही, कारण ते मोठ्या प्रमाणात काय होतं, चॅलेंजिंग होतं. आणि हे एलिमेंट मेंडेलिव्हने काय केलेलं आहे तर मूलद्रव्य जे आहेत एलिमेंटची जी मांडणी आहे, प्लेसिंग ऑफ एलिमेंट, हे कसं केलं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासच्या काय ऑर्डर जे आहे काय इन्क्रीजिंग. रायझिंग ॲटॉमिक मास डज नॉट अपेअर टू बी युनिफॉर्म. आणि हे जे ॲटॉमिक मास वाढलेलं आहे हे जे आहे हे काय झालेलं नाही, नियमित दराने नियमित जे आहे युनिफॉर्म होत नाही. म्हणजे युनिफॉर्म जे आहे ते ॲटॉमिक मासचा नंबर जो आहे तो काय होत नाही, वाढलेला दिसून येत आहे. इट वॉज नॉट पॉसिबल देअर फॉर द पिरियडिक लॉ ऑफ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी मेटल्स. आणि त्याच्यामुळं जे मेंडेलिव्हची आवर्त सारणी जे आहे त्याच्यामुळे दोन जे हेवी मेटल्स आहे, हे हेवी मेटलमध्ये मूलद्रव्याचा शोध किती मूलद्रव्याचा शोध लागेल याचं भाकीत जे आहे या ठिकाणी डिस्कवर कुड हाऊ मेनी एलिमेंट्स वी आर डिस्कवर्ड, हे भाकीत जे आहे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या नियमानुसार, पिरियडिक टेबलच्या ज्या लॉनुसार हे आपल्याला काय होतं त्या ठिकाणी तर शक्य नव्हतं. दॅट आर नॉट पॉसिबल. चौथा जो हे डिसएडव्हान्टेज आहे, डिमेरिट्स आहे, ते आपण बघू. हायड्रोजन जर आपण बघितलं तर दॅट शोज सिमिलरिटी विथ काय हॅलोजन. कोणाबरोबर त्याची सिमिलरिटी दिसून येतं तर हॅलोजन बरोबर काय होतं, सिमिलरिटी दिसून येते. फॉर एक्झाम्पल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2, while molecular formula of fluorine and chlorine are F and Cl2 are Cl2. जर हे हायड्रोजनची आपण जर बघितलं तर त्याची सिमिलरिटी कोणाबरोबर दिसून येते तर हॅलोजन विथ जे ग्रुप 7 मधलं जे हायड्रोजन आहे त्यांच्याबरोबर काय होत असते, सिमिलरिटी दिसते. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला हायड्रोजनचा काय तर H2, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला फ्लोरीन आणि क्लोरीनचं बघितलं तर F2 आणि काय Cl2 आहे लिसन. आणि अशा प्रकारे इन सम वे देर इज सिमिलरिटी ऑफ केमिकल प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल. आणि अशा प्रकारे आपल्याला काय दिसून येतं तर सिमिलरिटी ऑफ काय केमिकल प्रॉपर्टी कोणाच्या हायड्रोजन आणि काय अल्कली मेटल यांच्याबरोबर काय दिसतात, हे सिमिलर प्रॉपर्टी दिसून येतात. आणि अशा देर इज काय सिमिलरिटी इन द काय मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑफ काय हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. आणि हायड्रोजन आणि अल्कली यांच्या रासायनिक गुणधर्माबरोबर काय साम्य तर असतं, परंतु हायड्रोजन आणि अल्कली धातू यांनी क्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेलं संयुग जे आहे त्यांच्याबरोबर कंपाऊंड जे आहे यांच्याबरोबर काय दिसून येतं आपल्याला त्या ठिकाणी साधर्म्यता, म्हणजे काय सेमनेस काय होतं त्या ठिकाणी सिमिलरिटी दिसून येते. आणि ह्याच्यामुळं काय होऊ शकलं नाही त्या ठिकाणी, ऑन द कन्सिडरिंग अबोव प्रॉपर्टीज इट कॅन नॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द ग्रुप अल्कली मेटल्स ऑर इन काय हायड्रोजन ग्रुप हॅलोजन ग्रुपमध्ये पोझिशन हे काय आपण त्या ठिकाणी मेंडेलिव्ह काय करू शकला नाही, सांगू शकला नाही. अशा प्रकारचं मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मॉडर्न मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल, त्याचे मेरिट्स ऑफ अँड डिमेरिट्स पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचा स्टडी करणार आहे. धन्यवाद.